हॅलो. चला कल्पेश सापटे प्लीज एक मॅच अंपायर राहा. थोडं सहकार्य करा आम्हाला. हॅलो हॅलो. चला घाई करायची आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. ट्रायगो ट्रॉफी आपण पाहतोय 2025. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच दोन संघामध्ये पाहायला मिळेल. आणि सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि त्यांच्या अगेन्स्ट युनिटी स्पोर्ट चिंचोड या दोन संघामध्ये पहिल्याच बॉल वरती फलंदाज रुपेश दांडेकर बॅक टू द डग आउट. आउट. पहिल्याच बॉल वरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. अतुल ठाकरे ब्रँड आहे तांबडमाल या गावाचा. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या संघाचा टीम 94 मध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी राहते या खेळाडूची. त्याच्यानंतर सदानंद स्मृती स्पोर्ट कामन या संघामध्ये देखील जबरदस्त कामगिरी. पुढील बॉल वेगवान. ओ सुंदर ड्राईव्ह होता. ड्राईव्हचा फटका एक सिंगल मिळेल रवी तल्ला या फलंदाजाला. आता मात्र इथून बॅटर आपण पाहणार आहोत अंकुश पागी. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर मग रुपेश दांडेकरला मात्र बाद केलं गेलं. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्रोक खूप सुंदर आहे ऑन साइडला. परंतु क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. धावफलक पोचले गेले दोन्हीच्या घरामध्ये. दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोल्डन डकचा शिकार ठरले गेले रुपेश दांडेकर. परंतु त्याच्यानंतर नंबर 3 या क्रमांकावरती रवी याला आपण पाहतोय. पुढील बॉल वेगवान बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग इष्टांचा वेध घेतलाय. आणखी एक फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाला. तुला बघून टिपलाय अगं पोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून टिपलाय. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच.
षटकातील हा पुढील बॉल. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून एक फलंदाज बाद होईल. काय जबरदस्त अफलातून ही गोलंदाजी, जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे अतुल ठाकरे या खेळाडूची. जणू काही आपण या ठिकाणी पाहिलं तर कामन एक्सप्रेस अगदी वेगानं धावली गेली. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारचा हा चेंडू हाताळला गेलाय. हो, इष्टांच्या मधून हा चेंडू निघून गेलाय आणि त्याच कारणास्तव परतावं लागलंय फलंदाज आपण पाहिला तर मग सागरला देखील. आता मात्र संदेश आलेत, काहीतरी संदेश घेऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये. संदेश दांडेकर, पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र इथून केला जाईल. धाव फलकावरती धावा फक्त स्थिर आहेत 2. आज मला वाटतं या ठिकाणी राकेश ठाकरे पाहायला मिळत नाहीयेत प्लेइंग 11 मध्ये. अतुलचा पुढील बॉल. ओ, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे बिमर आणि हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बॅटला देखील स्पर्श झालाय. अगदी चेंडू काही सेकंदामध्ये हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांकरता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ह्या धावा निश्चितच धाव फलकावरती येताना पाहायला मिळतील. धन्यवाद, थँक्यू सो मच. फ्री हिटचं सिग्नल, भीमर चेंडू हाताळलाय. धाव फलकावरती धावा पोहोचल्या गेल्या 7. फ्री हिटचा बॉल खेळण्याकरता ऑन स्ट्राईक वरती संदेश. हो, वेगवान बॉल, ते देखील झालेत बीट. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 7. काय जबरदस्त बॉलिंग, 3 फलंदाज बाद केले, ते देखील त्रिफल उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि फक्त धावा दिल्या 7. त्याच्यामध्ये एक बिमर चेंडू हाताला, त्याच्यावरती चौकार आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 5 धावा अधोरेखित केल्या गेल्या धाव फलकावर. त्याने टोटल धाव फलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 7च्या घरामध्ये. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेस समोरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. नो चान्स ऑन द फिल्डर. सीमारेषे पलीकडे 4 धावांनी करता अंकुशच्या बॅट मध्ये आलाय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड स्टोक. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. पुढील बॉल. ओ, यावेळेस वेगामध्ये बीट करण्याचा प्रयत्न होता. योगेश बरब आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. लेग बायच्या सुरूमध्ये ही धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोहोचले गेले 13च्या घरामध्ये. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये हे धाव फलक आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग एक हल्लीकेसी जी पार्टनरशिपची गरज होती ती पार्टनरशिप बिल्डअप करताना हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पोमनचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग बसले आहेत, त्यांनी मात्र मैदानाच्या बाहेर बसायचं आहे.
ओ हो, अजून एक फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. यावेळेस आपण पाहतो योगेश बरप. सुरुवातीला अतुल ठाकरेला आपण पाहिलं होतं, परंतु यावेळेस आपण पाहतोय योगेश बरप याला. जबरदस्त गोलंदाजी. आणखी एक फलंदाज बाद. हाय दम नाही कम कोणाला घाबरत नाही. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. धन्यवाद विजय विजयदीप खोपरेपाडा संघ चा एखादा खेळाडू किंवा कोणी असतील तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विजयदीप खोपरेपाडा, अजित गोवारी दादांचा संघ आहे आणि निश्चित आयोजकांनी संपर्क साधा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत संजू बुजड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आहे की मग बॅटला स्पर्श झाला. याचा चेंडू बॅटला हलकासा स्पर्श झाला होता आणि त्याच कारणास्तव धावफलक पोचलं जाईल सौदाच्या घरामध्ये. षटकातील पुढील बॉल. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल अंकुशचा देखील खेळ. अंकुश पागे जो चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु त्याला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय योगेश बरप या गोलंदाजाने. कृष्णा जोगारी भरपूर फलंदाज बाद झालेत या 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये, कारण गोलंदाजीचा अभाव खूप चांगला राहिला आहे. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या संघाचं सुरुवातीला अतुल ठाकरेला आपण पाहिलं, त्याच्यानंतर योगेश बरोबची देखील अचूक कामगिरी राहिली आहे. धावफलक पोचले गेले 7.50च्या सरासरीनं 15च्या घरामध्ये 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा आपण पाहतोय. आज गोलंदाजीचा अभाव आहे ना, तो खूप चांगला पाहायला मिळाला प्रत्येक संघाच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर मग धावफलकावरती धावा कमी लागतात आणि आज गोलंदाजी ही खूप चांगली होते. मागच्या काही 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग 4 ओव्हरमध्ये 70-75 धावा देखील झाल्या आहेत. 60 धावा देखील चेस केल्या आहेत, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर धावा कमी येताना आपण पाहिल्या त्या ठिकाणी. पुढील बॉल. वैभव दळवे आलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती विकेट. विकेट टेकर गोलंदाज आहेत आज. तिन्ही गोलंदाजाने निश्चितच पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. योगेशच्या गोलंदाजीमध्ये चौका आला होता, परंतु अतुल आणि वैभवला मात्र ही सफलता प्राप्त झाली आहे पहिल्या बॉलवरती. ओहो, आणखी एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. चिराग दांडेकर षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आता मात्र पाहूया त्याच्याकडे कशा प्रकारचा खेळ होतोय. चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल पाहायला मिळाली आहे, परंतु खेळ कशा प्रकारचा होईल हे देखील पाहायला मिळेल. त्याच्याकरता चेंडू शिल्लक असतील 5. चिराग दांडेकर, संजू भुजड यांना मात्र यावेळेस धावफलक पुढे न्यावं लागेल. सुरुवातीचे प्रमुख खेळाडू मात्र बाद झालेत. वैभवचा पुढील बॉल. वेगवान बॉल होता. हो, सुंदर फटका आहे, परंतु झेल लाजवाब. काय जबरदस्त हा रनिंग झेल पकडला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर निलेश परेड. हॅलो, निलेश परेड यांनी सुंदर झेल मात्र पकडलाय. पूर्णपणे सेट होऊ दिलं जात नाही कुठल्याही फलंदाजाला. जे येतात ते फक्त हजेरी लावण्याचं काम करतायत. जवळजवळ आपण पाहिलं तर
बाबू पागी मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. जवळजवळ हा 9वा फलंदाज आपण पाहतोय. आज भरपूर जे पाठीराखे आहेत युनिट स्पोर्ट चिंचोटी या संघाचे ते थोडे नाराज असतील ज्या प्रकारे त्यांच्या संघाचा जो हा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काही फोन मॅसेज आम्हाला देखील आले होते आमच्या गावातील मॅच कधी लागणार आहे, परंतु देखील त्यांना देखील निराश केलंय. हो या ठिकाणी आपण पाहिला तर मग आणखी एक फलंदाज जो आहे तो मात्र बाद झालाय आणि निश्चितच खेळाडू वृत्ती जी आहे ती दाखवले आणि विकेटचे हॅट्रिक पूर्ण करणारा हा गोलंदाज ठरलाय 5वा या टायगर ट्रॉफी मध्ये वैभव दळवी. आता मात्र शेवटची जोडी असेल का नाही ना, आज नाही अजून 2 आहेत. चला घाई करायची. आज मला वाटतं जी वरठा देखील आहेत जे सदस्य आहेत वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे. काही काळ आपण पाहिला तर मग अजयजी वरडा यांनी निश्चितच चांगले अंपायरिंग देखील केली आहे वसई तालुका आदिवासी असोसिएशनमध्ये, परंतु यावेळेस थोडेसे मागे राहिले. कामानिमित्त वेळ मिळत नाही, त्याच करता अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत नाहीयेत. निश्चितच थोडासा बाहेरचा दौरा होता मागच्या काही स्पर्धेमध्ये ते पाहायला मिळाले नाहीयेत. तर शैलेश दांडेकर आल्या आल्या त्याने देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेटचे हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केले वैभव दलवी. हॅलो पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं या मॅच मध्ये. हॅलो हॅलो अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो 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 अच्छा विकेट मिळवण्यावर पाहायला मिळते की काय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विकेट मिळवण्यावर पाहायला मिळाली, ती देखील 3री या स्पर्धेमध्ये. वैभव दळवीचा हा कारनामा आपण पाहिला. त्याच्यानंतर सुरुवात अतुल ठाकरेने खूप चांगली केली. योगेश बरफनं देखील सुंदर गोलंदाजी केली आहे. बॅटिंग कार्ड आपण पाहिला तर मग सुरुवातीला रुपेश दांडेकर 0 वरती गेला, त्याच्यामध्ये 4 मध्ये आपण पाहिलं नंबर 2 वरती अंकुश पागीनं 5 धाबा बनवल्या, 2 मध्ये बनवल्या 1 बनवली रवीने. त्याच्यानंतर सागर आले 0 वरती गेले, 3 मध्ये बनवल्या संदेश दांडेकरनं 4, संजू बुजड 1 मध्ये 1, त्याच्यानंतर 2 बॉलमध्ये 1 बनवली कृष्णा जोगारीने. त्याच्यानंतर चिराग 0 धावसंख्येवरती बाद झाला. बाबू देखील 0 वरती गेला आहे. त्याच्यानंतर शैलेश दांडेकर 3 चेंडू खेळला आणि 3 चेंडूमध्ये 1ही धाव न करता नॉट आऊट राहिले. त्याच्यानंतर बॉलिंग कार्ड देखील आपण पाहणार आहोत. अतुल ठाकरेनं निश्चितच 7 रन्स दिल्या, 3 विकेट त्याने प्राप्त केले आणि त्याच्यानंतर योगेश बरफला आपण पाहिलं तर योगेशनं मात्र 2 विकेट प्राप्त केले आणि 8 धावा इथून दिल्या. आणि त्याच्यानंतर वैभव दळवी काय जबरदस्त बॉलिंग राहिली, 3 विकेट अँड विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळाली. अशा प्रकारचं निश्चितच हे बॅटिंग अँड बॉलिंग कार्ड आपण पाहिलं. आता मात्र इथून लक्ष असणार आहे 18 चेंडू 16 धावा.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक टाकण्याकरता मला वाटतं अजय बरठा आलेत. नाही, मला वाटतं अजय टाकतायत की काय झाले की स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळाली. संजू बुचड आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. रुपेश दांडेकर याच्यावरती निश्चितच आपण पाहिलं तर मग सर्वांच्या नजरा होत्या. हॅलो, परंतु त्याने थोडंसं निराश केलं. सुरुवात अगदी आपण पाहिली तर मग थोडीशी मात्र खराब राहिली आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता, परंतु आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे नाही, वाईट. निर्णय लेट आलाय परंतु थेट आलाय. थोडस लवकर द्या. एक धाव फलकावरती जोडली जाईल. संजूचा पुढील बॉल अजून एक मात्र डाव्या एसटीच्या बाहेरील बॉल, वाईट. अवांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही जोडली गेली आहे. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटकातील पुढील बॉल अजून एक वाईट बॉल. अवांतरच्या सुरूमध्ये सामना फिनिश करून द्यायचा आहे की काय. उभरता सितारा आहे संजू भुजड आणि त्याच्यावरती यावेळेस विश्वास दर्शवलाय, परंतु त्याने देखील तो विश्वास जो आहे तो निराशाला पाठवलाय. आशा आणि निराशा या दोघी बहिणी आहेत. त्या निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या दिसत नाहीयेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हो नेम धरून गेम अंकुश पागीने केला होता, परंतु एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केले जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेलंय. एक चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 अंकांवरती सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले ना तर मग अवांतर फेकले गेले. त्याच्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला तर मग हल्लेकासा जो आहे तो बॅटला स्पर्श झाला. एक सिंगल धाव जी आहे ती या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगल सिंगल धावेनं धावफलक पोचले गेले 4च्या घरामध्ये. चला घाई करायची, खूप वेळ झाले आहे. ये देखिए इस बार पलट चुके बल्लेबाज अतुल ठाकरे. ये दुधारी तलवार आहे, दोन्ही बाजूने चालते आणि निश्चितच चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. स्विच हिटचा फटका. या 4 धावेनं धावफलक पोचलं जाईल 8 या अंकांवरती. जणू काही एका ओव्हरमध्ये सामना फिनिश करायचा आहे. तो रेकॉर्ड आपण पाहिला तर मग आकाश दानवे याच्या नावावरती आहे. यावेळेस हवाई हल्ला, आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर. अगदी मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. काही क्षणापूर्वी असं वाटलं होतं की निंबू पिलून मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय की काय, एवढा चेंडू लहान दिसत होता. षटकार. धावफलक पोचलं गेलं 14च्या घरामध्ये. 2 धावांची आवश्यकता. हो, यावेळेस मात्र फलंदाज बाद. जवळजवळ आपण पाहिलं तर मग अतुल ठाकरे या ठिकाणी बाद झाले. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. त्याचा अगोदर घेऊया आपण एक सुमधुर संगीत. आमच्या टीचे वाद्य देखील जेवणाकरता गेलेत. थोडीशी खुशबू आमच्या देखील नाकापर्यंत पोचली गेली आहे. वैभव धूम देखील आहेत तयारीमध्ये. जेवणाची सोय झालेली आहे तुमची देखील. आज त्यांनी सांगितले कृष्णा भोईर यांना, साईनाथ भोईर यांना, की आज माझा उपवास आहे. लोणचं असलं तरी चालेल, त्याच्याने मी काम करून घेईन.
पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. एक सिंगल मात्र पूर्ण केले. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले. 15च्या घरामध्ये स्कोर इज लेवल. समान धावसंख्या झाली आहे. इथून मात्र शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या ओव्हर मधला. पंच देखील तयारीमध्ये आहेत. एका ओव्हर मध्ये फिनिश होईल मॅच तर बरं होईल. हो सुंदर फटका ऑन साइडला पाहायला मिळालाय. निलेश परेडच्या बॅट मध्ये येते ही विजयी धाव आणि निश्चितच या पहिल्या मॅच वरती विजय संपादन केलाय आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या संघानं. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो खेळाडू आहे मिस्टर. 3 खेळाडूंनी चांगलं मॅन ऑफ द मॅच निश्चित आपण पाहिलं तर मग जास्त पॉइंट मिळाले जातील ते म्हणजेच अतुल ठाकरे या खेळाडूला. कारण षटकार देखील आलाय चौकार देखील आलाय. आणि परंतु आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत यावेळी वैभव दलवी या खेळाडूला. कॉंग्रॅच्युलेशन वैभव दलवी. विकेट मिडन ओव्हर हाताळली गेली आणि निश्चितच एक मोठा विजय प्राप्त केला एकतर्फी हा मॅच. चला नेक्स्ट मॅच आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट माणीचा पाडा. या दोन संघामध्ये